पश्चिमेला काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती। यात रेल्वे पोलिसांनी 2 तरुणांना तत्काळ अटक करून मुख्य आरोपीला अहमदाबादवरून अटक करून कायदेशीर कारवाई केली होती। आता या प्रकरणाच्या निषेधार्थ व्यापारी वर्ग आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन मंगळवारी म्हणजेच आज सफाळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गुरुवारी 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सफाळे स्थानकाच्या पश्चिमेकडील पार्किंगमध्ये एका तरुणीची छेड काढण्यात आली होती। या प्रकरणी पालघर लोहमार्ग पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती। दरम्यान सफाळ्यातील तमाम भगिनींच्या संरक्षणाबाबत येथील जनतेमध्ये एकजूट आहे। ही आम जनतेची भूमिका सर्व परिसरामध्ये जाहीर व्हावी, तसेच अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी येथील सर्व पक्षीय प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी वर्ग यांची रविवारी 11 ऑगस्ट रोजी देवीभूमी सभागृहात संयुक्त सभा घेण्यात आली। या सभेमध्ये मंगळवारी 13 ऑगस्टला आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत अत्यावश्यक सोयी सुविधा वगळून सफाळे बाजारपेठ बंद ठेवण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले। या बंद दरम्यान कोणीही मिरवणूक काढू नये, चौक सभा घेऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, असे कोणतेच कृत्य करू नये, अशा सूचना सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी दिल्या आहेत।